संध्याकाळची वेळ होती, सगळा घरातला काम पण झाला होता, निवांत बसलो होतो विचार करत. तेवढ्यात आई इली बाजार घेऊन. बाजारात नाही तर आईने भेळ घेऊन इली होती, कारण पित्र होती आणि पित्राचं बाजार करूचं होतं, दुसऱ्या दिवशी होती पित्र. तर इली भेळ घेऊन इली. तर म्हणलं आता चला सगळ्यांनी संध्याकाळ भेळ एन्जॉय करूया. म्हणून मग जी भेळ आणली होती ती मी मोठ्या ताटात काढून घेतलं आहे सोडून व्यवस्थित, कारण भेळ कशी मिक्स करून दिलेली नसतं ना, अशी वरच्यावर सगळं टाकलेलं असतं. आपण घरी आणून ती मिक्स करूची असता आणि त्यांनी थोडासाच लिंबू असा पिळलेला होता. म्हणून म्हणलं आता सगळी भेळ मिक्स केलं आहे एका ताटात मोठ्या व्यवस्थित. अशी मटकीची भेळ, सुकी भेळ होती, चिंच पाणी टाकलं नव्हतं, ओली भेळ आणली नव्हती त्यांनी, कारण ओली भेळ मागच्या वेळेस आणली होती तर खूप अशी आंबट लागत होती म्हणून. नंतर घरात लिंबू होता, म्हणलं चला आता लिंबू पिळू आणि मस्त अशी मिक्स करून भेळ आपण एन्जॉय करूया. मुली तर वाटच बघत होत्या की कधी मम्मी भेळ घेऊन येतात, ती बाहेर बसतेच होत्या बघ. मग आम्ही सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली. मग म्हणलं भेळ भरपूर होती आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता, एवढी भेळ खाल्ली तर परत रात्री कोण जेवणार नव्हता. मग म्हणलं मामींना द्यावी थोडीशी, म्हणून आईंना म्हणलं थोडी भेळ नेऊन तुम्ही मामींना द्या. मग आईने डिशमध्ये भेळ घेतली, कारण त्यांना टिप्याला पण वर आणून बांधायचा होता ना, आणि तो खाली खूप भुकत होता म्हणून. मग त्यांनी त्यातली थोडी भेळ नेऊन मामींना दिली. कसं वाटून खाल्लेलं कसं बरं, म्हणजे बरं असतं. असं एकट्यानेच एकलकोंड्यागत खायचं हे चांगलं नसतं. कुठली गोष्ट असू दे आपल्याकडे थोडी असेल ना, त्यातलं थोडीशी दुसऱ्याला द्यावी, म्हणजे कसं आपल्या बी पोटाला समाधान आणि दुसऱ्याच्या बी पोटाला समाधान. आणि एकत्र वाटून खाल्लेल्याचं समाधान पण भेटतं, असं असतं. म्हणून मग आम्ही थोडीशी मामींना दिली. त्यानंतर सगळ्यांनी आम्ही बसून ती भेळ एन्जॉय केली संध्याकाळची. आणि म्हणलं तर दुसऱ्या दिवशी पित्र होती, त्याच्या गप्पा पण चालल्या होत्या आमच्या की काय करायचं. कारण पहिलं ठरलं होतं खीर चपाती करायची, परत ठरलं पुरणपोळी आणि म्हणजे आमटी भात करायचा. कळतच नव्हता काय करायचं ते. म्हणून मी आईंना विचारत होते की काय करूया स्वयंपाकात. ते गप्पा पण म्हटलं होतील आणि भेळ पण खाणं होईल. कसं गप्पा मारत मारत खाल्लं ना की मजा येते. अशी एकलकोंड्यागत खायचं म्हणलं ना की नकोच वाटतं. असं एकत्र बसून खाल्लं. आणि आईंना चहा पण द्यायचा होता. आता आमचं माहीत नव्हतं की आई भेळ घेऊन येते, म्हणून मी आणि पोरींनी अगोदरच चहा पिऊन घेतला होता आणि आई यायच्या राहिल्या होत्या. फक्त मला माहीत होतं की त्या बाजारात जाणार आहेत. मग मी थोडीशी भेळ खाल्ली त्यांच्याबरोबर. नंतर मी चहा करून द्यायला गेले, कारण जो बाजार आणला होता ना तो पण सेपरेट करून ठेवायचा होता, कारण पावसाचे दिवस होते. भाज्या जर भिजल्या ना तर त्या मग खराब होतात. आणि फ्रीज नाही ना माझ्याकडे, मग फ्रीज नसल्यामुळे कसं भाजी ठेवता येत नाही व्यवस्थित. म्हणजे व्यवस्थित काढून सुकी कोरडी करून ठेवली ना की ती व्यवस्थित राहता, आणि जर पिशवीतच ठेवली तर मग ती खराब होता. म्हणून मग मी भाजीच्या ठेवायची भांडी होती ती मी स्वच्छ करून घेतली, कारण भाज्या संपल्या होत्या. मग ती साईडला करून ठेवल्या होत्या ना, मग ती स्वच्छ पुसून वगैरे घेतले. तोवर आईंचा चहा गरम होतोय. चहा गरम झाल्यावर आईंका चहा दिलाय आणि मी भाजीची पिशवी घेऊन भाजी नीट म्हणजे व्यवस्थित मोकळ्या करून ठेवायला भाजीची पिशवी घेतली. आणि त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या मी पहिल्यांदा फरशीवर ओतल्या. फरशी आताच नुकतीच पुसलं होतं, त्याच्यामुळे फरशी स्वच्छ होती. मग त्या फरशीवर ओतल्या. आधीचा जो काय टालग्यात कचरा वगैरे होता ना तो सगळा सेपरेट करून घेतला मी. आणि पित्रासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आईने आणल्या होत्या, त्यात फळं पण आणली होती आईने. त्यामुळे म्हणलं आता चला सगळी सेपरेट करून घेऊ. मुली पण माझ्याबरोबर बसल्या. माझ्या मुलींकडनं एक सवय आहे की आपण काय काम करू बसलं ना की त्या पण माझ्याबरोबर बसतात, मग त्यांना पण अशी सवय लागतं ना. तुम्ही पाहू शकता बऱ्याच भाज्या आईने आणल्या होत्या. काकडी, भोपळा, लाल भोपळा होता, त्यात गाजर वगैरे, गाजर नाही सॉरी चवळी वगैरे, असं बरंच सगळंच आणलं होतं भाज्या. आणि त्यात थोड्या पालेभाज्या पण होत्या, कोथिंबीर होती, मेथी होती. सध्या भाज्या खूप महाग आहेत, त्यामुळे त्या कशा व्यवस्थित अशा सेपरेट करून ठेवल्या ना की त्या पुरतात 8 दिवस. आणि आमच्यात माणसं कमी असल्यामुळे ना भाज्या अशा थोड्या लागतात. फक्त ज्या मेन भाज्या आवडतात ना पोरांना त्याच जास्त लागतात. म्हणून मग मी काय करते, भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या सेपरेट करून कोरड्या वगैरे करून ठेवून देते. म्हणजे ते 8-10 दिवस माका भाजी बरोबर पुरता. फ्रीज नसताना सुद्धा माका सगळी भाजी व्यवस्थित अशी 8-10 दिवस पुरता. तशी मी ती व्यवस्थित लावून ठेवते, स्वच्छ कोरडी करून ठेवते. भाज्या सेपरेट करून झाल्या मग जी काय सामान होतं ते जागच्या जागी नेऊन ठेवलं, सगळी भाजीचे व्यवस्थित असं. आणि मग मी माझ्या स्वयंपाकात गेले. स्वयंपाक करत होतो संध्याकाळचं, आणि दुसऱ्या दिवशीची तयारी पण करत होते. आणि तुम्ही पाहू शकता लाईट पण गेलेली. सध्या आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे आणि रोज संध्याकाळचं पाऊस येतं आणि मग लाईट जाता. त्यामुळे स्वयंपाक पण कसं लवकर करूचं लागतं माका, कारण पोरग्यांका पण परत भूक लागतं, ते जेवक मागतात. त्यामुळे सगळं भाजीचं वगैरे सेपरेट करून मग स्वयंपाक करूक गेले मी. कसं वाटलं तुमका नक्की कळवा.